बार्शी शहराच्या मध्यवर्ती भाजी मंडईची सध्या अक्षरशः दुर्दशा झाली आहे। थोडा पाऊस झाला की गटारी तुंबतात आणि घाण पाणी थेट रस्त्यावर आणि भाजी विक्रेत्यांच्या दुकानांपर्यंत पोहोचतं। या प्रकारामुळे व्यापारी संतप्त झाले असून नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। बार्शी शहरातील मध्यवर्ती भाजी मंडईमध्ये पावसाचं पाणी साचून गटारी तुंबल्यानं भाजीपाला विक्रेते आणि ग्राहकांचे मोठे हाल होत आहेत। थोडा पाऊस झाला तरी गटारीतील घाण आणि सांडपाणी थेट रस्त्यावर आणि भाजी विक्रीच्या दुकानांपर्यंत पसरत असल्यानं परिसरात दुर्गंधी निर्माण होते। या घाण पाण्यामुळे भाजीपाल्याची नासाडी होत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। दररोज नगरपालिका प्रशासनाला कर भरून सुद्धा मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। गटारींची तातडीनं साफसफाई करून त्यावर मजबूत लोखंडी ग्रिल बसवाव्यात अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। ग्रिल बसवल्यास गटारीत कचरा जाणार नाही आणि पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होईल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र या गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष दुर्लक्ष करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय। शहराच्या विकासाच्या आणि स्वच्छतेच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाला मध्यवर्ती भाजी मंडईची ही अवस्था दिसत नाही का, असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय। प्रशासनाने तातडीने पाहणी करून गटारींची साफसफाई आणि पाणी निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी भाजीपाला विक्रेत्यांनी केली आहे।